नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी रेसिपी दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर दुसरी पण एक रेसिपी दाखवणार आहे। दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी कांदा, मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, एकदम बारीक कापून घ्यायचे, चॉपरला केलेले आहेत। तुम्ही बारीक कापले तरी चालेल, मोठे ठेवायचे नाहीत बघा। अशा पद्धतीत कांदा झाला पाहिजे आणि वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी दाबून ह्या चमच्याच्या मापाने 3 चमचे शेंगदाणे चांगले भाजून खरपूस असे कुटून घेतलेले आहेत। जेवताना तोंडी लावायच्या खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही ही एकदा जरूर करून बघा। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे, आंबट बिलकुल नाही, फ्रेश दही आहे। ह्या चमच्याच्या मापाने अर्धा चमचा साखर घेतलेली आहे। हे पहिले चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं दाबून दाबून। आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया, थोडीशी पहिले कोथिंबीर टाकून घेणार आहे, ती पण मी चांगली मिक्स करून घेणार आहे। बारीक कापून घेतली एकदम मस्त असं बघा। कोथिंबीर टाकल्यानंतर पण मी मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही असं पण खाऊ शकता, मी ह्यात तुम्हाला वेगळं दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, ह्या चमच्याचे जे चमचा दाखवला ना, त्या चमच्याच्या मापाने 2 चमचे मी तेल गरम करत ठेवलं होतं, चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये एकदम थोडंसं जिरं टाकायचं, त्यात टाकणार आहे थोडीशी एकदम हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला लसणाच्या पाकळ्या, ह्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत बघा अशा। त्यात टाकायचे आपल्याला हा कांदा लसूण मसाला 1 चमचा, जो चमचा दाखवला त्याप्रमाणे। कांदा लसूण मसाला जर नाही तुमच्याकडं तर तुम्ही दुसरा कुठला जरी टाकला तरी चालेल, जर मिरची पावडर जरी वापरली तरी चालू शकते। ओतून घ्यायचं, जो गरम गरमच ओतायचे, मिक्स करायचं मस्त असं बघा। फोडणी ओतल्यानंतर मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बघा ही कांद्याची चटणी करून खायची, खूप चविष्ट लागते, एकदम मस्त लागते। तुम्ही एकदा झटपट करून बघा। आणि ही कशी माहिती आहे का, एका दिवसासाठी सकाळ संध्याकाळपर्यंत पुरेल एवढीच करायची। ह्या दह्याचा वापर केलेला आहे, 2 दिवस वगैरे ठेवायचे नाही। पण अशा पद्धतीत कांदा लसूण मसाला नाही तर तुम्ही मिरची पावडर नुसती टाकली तरी पण चालेल, तिखटाप्रमाणे टाका, कमी जास्त। कशी वाटली रेसिपी मला सांगा। आता मी तुम्हाला एकदम झटपट दुसरी रेसिपी दाखवते। दुसऱ्या रेसिपीचं साहित्य बघा, ही शिळा भात आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकून 1 ते 1.5 तास मी ठेवलं होतं झाकून, अशा पद्धतीत आहे बघा। त्याला थोडंसं काय करायचं, असं सॉफ्ट करून घ्यायचं। पाण्याच्या ऐवजी तुम्ही ह्याला दही वापरणार आहे ना आपण, ते वापरून जरी थोडंसं पाणी टाकून जरी तुम्ही भिजत ठेवलं तरी पण चालू शकते। अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, घट्ट दही आहे, त्यात थोडंसं पाणी टाकून सुद्धा तुम्ही असं भिजत घालू शकता। हे मिक्स करणार आहे, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये कांदा टाकायचे आपल्याला, तर ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे टाकायचे, जास्त आवडत असेल तर थोडंसं जास्त टाकला तरी चालेल, पण हे 2च चमचे मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं एकदम मीठ टाकायचं, भाताला मीठ असतं आपल्या शिळ्या भाताला, थोडंसं टाकायचं, कारण पाणी बिणी आपण जे वापरलेलं असतंय ना। कालवून घेऊया, मीठ टाकल्यावरनं पण मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते थोडीशी, हलवून घेऊया। 2 चमचे बघा, त्या चमच्याच्या मापाने तेल घेतलेलं आहे, तूप घेतलं तरी पण चालू शकते। त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी थोडी थोडी घेतलेली आहे, त्यात टाकायची हिंग पावडर, 1 हिरवी मिरची मी अशी कापून घेतलेली आहे, सुकी मिरची जरी टाकली तरी पण चालू शकतं। त्यात टाकायचा कढीपत्ता, तडका ओतून घेऊया, मस्त असं मिक्स करायचं। कढीपत्ता एकदम कुरकुरीत झालाय बघा। तुमच्याकडे जर सुकी मिरची असली तर तडक्यामध्ये सुकी मिरची पण तुम्ही वापरू शकता। वरून परत थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। हे गरम व्हायला लागले ना जास्त, तर मग आपल्या पोटासाठी ना हे असं थंडावा दिला असं करायचं। दही भाताच्या पण मी 2 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने मी अपलोड करेल, त्याच्या बी लिंक तुम्हाला ह्याच्या खाली भेटेल, करून बघा। अशा पद्धतीने एकदम झटपट रेसिपी आवडली तर दोन्ही रेसिपीमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी आवडली ती पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्या तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।